IPLची जी सध्या टुर्नामेंट संपली याच्यामध्ये एक मोठं फाइंडिंग आपल्या समोर आलेलं आहे. भारतासारख्या देशातनं जागतिक दर्जाच्या तोडीचे वेगवान गोलंदाज तयार होतात. महायुतीमध्ये जागा वाटप तर शांततेत झालं असं वरकरणी तरी दिसतं आहे. प्रत्यक्षात ते झालेलं नाही हे सगळं आपल्यालाही माहिती आहे. एकंदरीत या जागा वाटपासंदर्भात काय सांगताय? या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष होता, कारण त्यांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सगळीकडे निवडून आले. नंतर एकनाथ शिंदेचा नंबर होता आणि नंतर अजित पवारांचा नंबर होता आणि त्यामुळे त्या प्रमाणातच जागा वाटल्या जाणार हे उघड होतं. तर शिंदेनीच सांगितलंय तुम्ही 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेऊ नका, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. राजकारणाचा कंगोरा असा आहे की अमित शहा आणि फडणवीस यांच्यात काही फार प्रचंड सख्य अशातला भाग नाही आणि हे वारंवार चर्चा आलेल्या माध्यमातून झाले. पण याचा अर्थ अमित शहा आपल्या पक्षाविरुद्ध जाऊन शिंदेना झुकतं म्हणून देतील अशी शक्यता नाही. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा विषय सुरू झालेला आहे, पण तो विषय सुरू केला अंबादास दानवे यांनी. ती दोन दुबळे एकत्र येतात तसं उद्या झालं तर माहित नाही, पण एकनाथ शिंदेवर ही वेळ आता तरी आलेली नाही. राज्याची आर्थिक स्थिती पाहता एकीकडे लाडकी बहीण, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी, एकंदरीत काय पोझिशन आहे? नाही, राज्याची परिस्थिती आर्थिक चांगली बिलकुल नाहीच आहे, म्हणजे नाजूकच आहे. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद अलिमय तुमचं स्वागत करतो. मंडळी, आठवड्याभरामधले विषय बरेच आहेत. खरं तर गेल्या आठवड्यात आपण आठवड्याभराचा शेवटी संपूर्ण आठवड्याचा आढावा घेत असतो, तर यावेळेला थोडासा उशीर झाला आहे. मात्र उशीर जेव्हा जरी झालेला असला तरी घडामोडी ज्या घडत आहेत त्या अगदी ताज्या घडतात आणि त्याच्यावरती आपल्याला आता बोलावं लागणार आहे. विधान परिषदेची निवडणूक आहे, IPLची मॅच संपलेली आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, त्याच्याबरोबर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा विषय चालला आहे. तिकडे महाविकास आघाडीमध्ये गडबड झालेली आहे. या सगळ्या विषयाच्या बरोबरच आजच एक नवीन बातमी येऊन थडकलेली आहे. अर्थात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे आणि अर्थातच त्यासाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण IPLच्या मॅच पासून. कारण आपण राजकारणावरती आपण थोडंसं नंतर बोलूया. आपण दरवेळेला राजकारणावरती बोलतो, थोडंसं वेगळं आपण IPL वरती बोलूया. IPL आहे, मग फुटबॉलचा फिवर पण येतोय, वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप पण येतो आहे. तर IPLची जी सध्या टुर्नामेंट संपली याच्यामध्ये एक मोठं फाइंडिंग आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये आला आणि त्याचं तो एक आश्चर्य बनून समोर जेव्हा राहिला, त्याच्या पाठोपाठ मी आता वय कमी होत चाललेली आहेत. 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी आज चर्चेमध्ये आलेला आहे आणि तो ज्या पद्धतीने खेळतोय, ज्या धडाकेबाज पद्धतीने खेळतो आहे, त्या पद्धतीने त्याचे मुंबई महाराष्ट्र देशाच्या संघामध्ये निवड देखील झालेली आहे. श्रीलंकेमध्ये सामना होता त्याच्यामध्ये. एकंदरीतच IPLचा हा सगळा धमाका जो आहे, हा धमाका थोडासा कमर्शियल अँगल तिथं सगळा पाहायला जातोय. सिरियसली फारसा पाहिला जात नाही, पण तरी सुद्धा देशाच्या खेळामध्ये नवीन खेळाडूंची भर पडते. आपण ह्या अँगलनी पाहावं का? ते आपल्याला तसंच पाहायला हवं. त्याचं कारण असं की एकेकाळी म्हणजे जवळपास IPL आता 15, 18, 19 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 2005-06 पासून ते चालू आहे आणि 7 पासून मला वाटतं 19वा आता एपिसोड होता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की त्या आधीचा वर्ल्ड कप म्हणजे फायनलला विश्वचषकाच्या वन डे इंटरनॅशनलच्या रिकी पॉन्टिंगने 150 मारले आणि भारताच्या आशांवर पाणी फिरलं होतं. त्याच्यानंतर आपण 2011ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्याच काळात मग 2007 पासून जी IPL सुरू झाली त्यातनं नवनवे प्लेयर यायला लागले आणि स्थानिक, कारण काय आहे की त्या सगळ्या टीम्समध्ये परदेशी खेळाडूंच्या संख्येवर बंधन आहे. म्हणजे 2 संघ, 2, 3, 4 असे तर 4-5 लोक असले तरी 11मध्ये किंवा 16मध्ये बहुसंख्य खेळाडू हे भारतीय असतात आणि त्यामुळे परदेशी खेळाडू मर्यादित असल्यामुळे 8-10 संघांमध्ये भारतीय तरुण खेळाडूंना वाव मिळतो. त्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागातलं टॅलेंट जे आहे त्यांना आणि मुळामध्ये क्रिकेटचा आपल्याकडे खूपच जास्ती प्रसार आणि प्रचार झालेला आहे ब्रिटिशांच्या काळापासून. त्यामुळे आणि रणजित सिंहांच्या नावाने स्पर्धा जी आहे ती स्थानिक पूर्वी होती. कसोटी मॅचेस सुद्धा आपण, मला आठवतो 75 साली वगैरे, म्हणजे 72ला दूरदर्शन आलं आणि 75ला 5 दिवसाचे कसोटी सामने लाईव्ह दाखवले जायचे. म्हणजे त्यात खूप रटाळ मॅच होत्या, त्या पण दाखवल्या जायच्या. त्यामुळे राजाश्रय आहे आणि त्यातनं मिळालेला लोकाश्रय आहे. त्यामुळे क्रिकेट प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याची लोकप्रियता खूप आहे. तीच कॅच करण्यासाठी IPL केली गेली आणि तो फॉर्मॅट बदलून आता तो 20 ओव्हरचा फॉर्मॅट आहे. आज त्या खेळामध्ये वैभव सूर्यवंशीचा तुम्ही उल्लेख केला की हा जो खेळाडू आहे तो इतका आक्रमक आहे आणि त्यांनी जवळपास आत्ता, कारण IPL मध्ये सर्व देशांमधले गोलंदाज आहेत, त्यांनी प्रत्येक नावाजलेल्या गोलंदाजावर पहिल्या बॉलला 6 मारून स्वागत केलंय.
अशा प्रकारची बेदरकार आणि जोरदार फलंदाजी तो करतो. आणि सगळ्यात भारी काय तर एक व्हिडिओ त्याचा अंतिम सामन्यानंतरचाही व्हायरल झाला की रवी शास्त्रीने प्रश्न विचारल्यावर त्याने सांगितलं की मला हिंदी येतं, इंग्लिश येत नाही, इंग्लिशमध्ये मला नाही उत्तर देता येणार. तोही खूप व्हायरल झाला. तो कशामुळे तर त्याची पॉप्युलॅरिटी खूप आणि त्याचा इनोसन्स, आणि त्यांनी जे थेट उत्तर दिलं ते त्यांनी मोडकं तोडकं इंग्लिश न बोलता मला इंग्लिश येत नाही हे स्पष्ट सांगितलं. तेही कुठेतरी लोकांना आवडलं. त्याचं कारण असं की आता तो लोकप्रियतेच्या लाटेवर आहे आणि त्याचं कारणच त्याची आक्रमक आणि धुंदार फलंदाजी आहे. म्हणजे तो सचिन, जसा तुम्ही सचिन तेंडुलकरांचा उल्लेख केलात, सचिन भारतरत्न झालाय. सचिन फारच महान खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशीच्या करिअरची सुरुवात आहे, तशी तुलना करणं अगदी लगेचच योग्य नाही. सगळे समीक्षकही करतात. कारण काय तर त्याच्या खेळातली आक्रमकता, तो ज्या प्रकारे मारतो आणि जसं का पतंग उगा जळशी गाणं जसं आहे तसं अचानकपणे तो पतंग दिव्याकडे झेपवतो आणि सळतो आणि फार त्याचा जीव जातो. तसं सचिन तेंडुलकर देखील 90त अनेकदा आऊट झालाय सुरुवातीला. म्हणजे अनेकदा त्याच्यावर म्हणजे तो बेभरवशाचा म्हणजे अचानक आऊट होतो म्हणूनच त्याच्या खेळातली ब्युटी आहे. तसंच वैभव सूर्यवंशीचा आहे की 97वर आऊट झाला, तर त्याच्या आधी 94ला तो आऊट झाला. तर ह्या गोष्टी अशा आहेत की लागोपाठच्या 2 मॅचेसमध्ये 90च्या पुढे त्यांनी रन केलं आणि तरीही ते फायनलला गेले नाहीत. त्याचं शल्य आहे. पण IPL मधनं नवनवीन प्रतिभा येतात. जसं ऑस्ट्रेलियाचा संघ मी म्हटलं 2000 या शतकाच्या पहिल्या दशकात आणि दुसऱ्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या 2 किंवा 3 टीम होतील मुख्य, म्हणजे वन डेच्या किंवा T20च्या, इतके प्लेयर त्यांच्याकडे होते. त्याचप्रमाणे आज IPL मुळे भारताचे 2 किंवा 3 संघ होऊ शकतील, ही मोठी उपलब्धी आहे. म्हणजे खेळाची लोकप्रियता वाढली, खेळातली स्पर्धात्मकता वाढली, आक्रमकता वाढली. पण दुसरीकडे कुठेतरी पिचेस निर्जीव केली जातात आणि त्यातनं फलंदाजीला फक्त प्रोत्साहन मिळतं, ह्याचाही कुठेतरी विचार करायला पाहिजे. कारण भारतासारख्या देशातनं जागतिक दर्जाच्या तोडीचे वेगवान गोलंदाज तयार होतात. म्हणजे आज बुमराह आहे, पण पुन्हा कपिल देव हा सुद्धा वेगवान नव्हता, मध्यमगतीच गोलंदाज होता. तर अँडी रॉबर्ट्स असतील, मार्शल असतील, गार्नर असतील किंवा डेनिस लिली थॉम्सन असतील, तर या प्रकारचे गोलंदाज आपल्याकडे झालेले नाहीत. त्याचाही कुठेतरी विचार व्हायला पाहिजे असं वाटतं. पण IPLची लोकप्रियता प्रचंड आहे आणि तुम्ही म्हणलात तसं ती संपता आता 10 दिवसानंतर महिलांचा विश्वचषक आहे. त्याच वेळेला वर्ल्ड कप फुटबॉल म्हणजे विश्वचषक फुटबॉलचा जो आहे तो इतका रोमहर्षक असतो की त्याच्या वेळा भारतीयांच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीच्या आहेत. म्हणजे मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये तेव्हा रात्री 12 ते 5 वगैरे या काळामध्ये मॅचेस होणार आहेत. त्यामुळे फक्त फुटबॉल रसिक मोठ्या संख्येने सुरुवातीचे सामने बघतील आणि नॉकआउट स्टेज नंतर सगळे रसिकचा बघतील, कारण त्या खेळातला थरार तसा असतो. त्यामुळे त्या खेळाची लोकप्रियता अशी आहे फुटबॉलची. मी स्वतः फुटबॉल खेळतो, त्यामुळे फुटबॉलमध्ये युनायटेड नेशन्सची जेवढे सदस्य राष्ट्र आहेत त्यापेक्षा जास्ती देश फुटबॉल खेळतात. ऑलिम्पिकमध्ये जेवढा इव्हेंट मोठा आहे त्याच्यापेक्षा मोठा इव्हेंट फुटबॉलचा असतो. हे सांगितलं तर आपल्या प्रेक्षकांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण तितका मोठा फुटबॉल वर्ल्ड कपचा इव्हेंट आहे. आपल्याकडे ब्रिटिशांनी राज्य केल्यामुळे क्रिकेटची लोकप्रियता आहे, पण हळूहळू फुटबॉल वाढेल यात माझ्या मनात शंका नाही. निश्चितपणे आपण थोडंसं खेळाकडून आपण राजकारणाकडे वळूया. राज्य विधान परिषदेची निवडणूक आता पुन्हा गाजायला लागली. आपण याच्यावरती आपण आधी देखील बोललेलो आहे. मात्र आता हळूहळू जसजशी निवडणूक जवळ येते ना तसतसे त्यातले एक 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 म्हणजे बारकावे जे असतात ते पुढे यायला लागतात. महायुतीमध्ये जागा वाटप तर शांततेत झालं असं वरकरणी तरी दिसतं आहे. प्रत्यक्षात ते झालेलं नाही हे सगळं आपल्यालाही माहिती आहे. किती त्याच्यामध्ये खेचाखेच झालेली आहे, दिल्लीपर्यंत जावं लागलं. हे सगळं पाहिलं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजपाने जास्त जागा वाट्याला आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत. शिंदेना दिल्लीला जावं लागलं, लपून छपून एकदा जावं लागलं, एकदा खुलेआमपणे जावं लागलं. त्याबरोबर सुनेत्रा पवार देखील तिकडे गेलेल्या होत्या. मोठी बैठक झाली. या सगळे ह्याच्यामध्ये शेवटी भाजपाने आपल्या वाट्याच्या ज्या जास्त जागा आहेत त्या पदरात पाडून घेतल्या आणि त्यांच्या शिंदेकडे 4 आणि सुनेत्रा वहिनींकडे 2 अशाच जागा पदरात पडलेल्या आहेत. एकंदरीत या जागा वाटपासंदर्भात काय सांगताय? 2 गोष्टी अशा आहेत की 17 जागांच्या निवडणुका आहेत, त्यातल्या द्वैवार्षिक निवडणुका. म्हणजे काय तर विधान परिषदेवर आपल्याला माहिती आहे ते अपर हाऊस त्याला म्हणतात, वरिष्ठांचं सभागृह. त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष निवडणूक जी असते त्यामध्ये म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे लोक निवडून आलेले लोकप्रतिनिधी, म्हणजे अगदी नगर परिषदांपासून महापालिकांपासून सगळीकडे जे लोकप्रतिनिधी, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ते जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत ते काही लोकांचं प्रतिनिधित्व करतात. त्या लोकांचा ते सगळे मतदार असतात या निवडणुकीला आणि त्या दर 2 वर्षांनी होतात. तर 2 वर्षांनी ज्या विधान परिषदेच्या जागा रिक्त झालेल्या असतात त्याची दर 2 वर्षांनी निवडणूक होते. त्या लांबलेल्या निवडणुका आता होतात आणि तशा 16 जागा आहेत आणि एक जागा जी आहे परिषदेची ती चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडून आल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली. ते आधी परिषदेवर होते, त्यामुळे त्या जागेचा कार्यकाळ साधारण 1.5 वर्षाचा आहे. बाकीच्या सगळ्या पूर्ण 6 वर्षासाठीच्या विधान परिषदेच्या जागा आहेत आणि या 16 आणि 17 जागांपैकी आत्ता
म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष होता, कारण त्यांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सगळीकडे निवडून आले. नंतर एकनाथ शिंदेचा नंबर होता आणि नंतर अजित पवारांचा नंबर होता आणि त्यामुळे त्या प्रमाणातच जागा वाटल्या जाणार हे उघड होतं. दुसरीकडे आमदारांची निवृत्त होणाऱ्यांची संख्या आणि ते कुठल्या पक्षाचे प्रतिनिधी हेही कुठेतरी पाहिलं जातं. हे सगळं लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळणार हे उघड होतं. बरोबर आहे, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता भारतीय जनता पक्षाच्या 7च जागा रिक्त झालेल्या होत्या. काँग्रेसच्या जागा होत्या. तर काँग्रेसला निवडणुकीमध्ये किती यश मिळेल आपल्याला आत्ताच्या घडीला माहिती नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या जागा मात्र शिंदेची शिवसेना म्हणण्यापेक्षा एकत्रित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागा आत्ता जेवढ्या लढतायत त्यापेक्षा त्या जास्त होत्या. म्हणजे 5 आणि 4 अशा होत्या. मात्र हे सगळं होत असताना आता त्यांच्या बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी झालेली आहे असं दिसतं आहे आणि त्यामधूनच त्यांची नाराजी नाट्य दिसत आहे. म्हणजे सुनेत्रा पवार फार मोठ्या नाराजी व्यक्त करताना दिसत नाही, मात्र शिंदेच्या चेहऱ्यावरची नाराजी वारंवार आपल्याला दिसते आहे आणि त्यामुळे त्यातून बंडखोरी देखील तयार होताना दिसते. किंवा शिंदेनीच सांगितलंय तुम्ही 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेऊ नका, अशा पद्धतीच्या बातम्या आहेत. नाही, त्याचं कारण आहे की काँग्रेस हा पक्ष सगळीकडे कमकुवत झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे जे आमदार रिटायर झालेले आहेत त्याच्या जागी त्यांचं संख्याबळच नाही त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर. म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यातला त्यांचा आमदार विधान परिषदेचा निवृत्त झालाय तर तिथे ते निवडणुका हारलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि इतके दारुण हरलेत की त्यांची संख्याबळच नाही, तेव्हा त्यांचा निवडून येण्याची शक्यता नाही. आणि तिथे जर भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढलेल्या असतील तर भारतीय जनता पक्ष ती जागा क्लेम करणार. म्हणून ह्या सगळ्या हिशोबामधनं शेवटी हा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातला विषय आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक म्हणजे प्रेक्षकांपैकी जे ज्या जिल्ह्यातले असतील त्यांना तिथली परिस्थिती माहिती आहे. पण ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर 17 जागांपैकी 11 भारतीय जनता पक्षाने आपल्या पारड्यात पाडून घेतल्या. आणि त्याचं कारण असं की फडणवीसांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये आहे, मुख्यमंत्र्याच्या रूपाने देवेंद्र फडणवीसांसारखा, त्याचा जसं शरद पवारांचा पूर्वी अभ्यास होता तसा त्याचा जिल्हा आणि पार तालुका पातळीपर्यंतचा अभ्यास आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा पवार तुलनेने नव्या आहेत. आज त्यांच्या पक्षाला 2च जागा मिळालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांचाही पक्ष फुटला आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचाही पक्ष फुटला आहे. तर त्यांचं आधीचं पक्षीय बलाबल आणि नंतरची त्यांची ताकद. पण नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे 2 नंबरला होते, ते माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या ॲस्पिरेशन्स किंवा आकांक्षा जास्त आहेत, ते तसे बलाढ्य नेते तुलनेने. त्यामुळे ते अमित शहाना जाऊन भेटतात. आता दुसरी गोष्ट, राजकारणाचा कंगोरा असा आहे की अमित शहा आणि फडणवीस यांच्यात काही फार प्रचंड सख्य अशातला भाग नाही आणि हे वारंवार चर्चा आलेल्या माध्यमातून झाले. पण याचा अर्थ अमित शहा आपल्या पक्षाविरुद्ध जाऊन शिंदेना झुकत म्हणून देतील अशी शक्यता नाही. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या विषयासाठी अमित शहाकडे जाऊन प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे नवीन जे झालेले आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन आहेत ते आणि अमित शहा आहेत ते, हे स्ट्रॅटेजिस्ट आहेत, त्यांना देशाचा कारभार करायचा आहे. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या मुद्द्यासाठी ते काय दिल्लीला आहे आणि आमच्याकडे सोडवा असं म्हणणार नाही. जसं अर्थ खात्याचा कारभार जो तो देवेंद्र फडणवीस आत्ता बघतात अजित पवारांच्या निधनानंतर, सुनेत्रा पवार त्याही संदर्भात भेटतात अमित शहाना वगैरे किंवा पक्षश्रेष्ठींना भाजपच्या. पण त्यामुळे काही लगेच अर्थ खात्यात त्यांच्याकडे जाईल असं मला वाटत नाही. तसं विधान परिषदेच्या जागांच्या बद्दल कुठलाही निर्णय वरच्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर होईल असं मला वाटत नाही. जरी इथे नाराजीच्या बातम्या आल्या, शिंदेनी नाराजी व्यक्त केली, त्यात आता बंडखोरी जरी केली 10 ठिकाणी, तरी सुद्धा कुठेतरी सरकारला त्याचा काही धोका नाही. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतील तो शब्द फायनल असेल पुढची 2.5 वर्ष महाराष्ट्रात, त्याविषयी फार मोठी तक्रार घेऊन वर जाता येणार नाही. जर त्यांनीच खूप अन्याय केला असं खरंच झालं तर कदाचित वर जाऊन त्याची तड लागू शकेल. अन्यथा आता देवेंद्र फडणवीस पुढचे 2.5 वर्ष जे करतील तो कारभार शिंदेंना किंवा सुनेत्रा पवारांना पर्यायाने बाकीच्या पक्षांना सहन करावा लागेल असं मला वाटतं. निश्चितपणे आपण याच्यातलाच एक थोडासा भाग बघितला तर तो ठाण्यामध्ये 70 जागा जास्त आहेत भाजपाच्या शिंदेपेक्षा, म्हणजे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा. तरी सुद्धा ती जागा शिंदेना देण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे आणि पुण्यामध्ये देखील भाजपाच्या जागा जास्त असताना त्या राष्ट्रवादीला ती जागा राष्ट्रवादीला दिलेली आहे. म्हणजे कुठेतरी भाजपने झुकतं माप घेतलं आहे आताच्या घडीला असं दिसतं तरी आहे. आता हे सगळं होत असताना भाजपने हे झुकतं माप का घेतलं एक गोष्ट, आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्याबरोबर हे सगळं होत असताना पक्षांतर्गत बंडखोऱ्या आणि पक्षांच्या एकमेकांबद्दलच्या असलेल्या बंडखोऱ्या ह्या देखील वाढतात. कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अजिबात नाही, तर शिंदेची ताकद जास्त आहे, मात्र तिथे ती सीट राष्ट्रवादीला दिलेली आहे. पुण्यामध्ये भाजपची ताकद जास्त आहे, ती राष्ट्रवादीला दिली आहे. पिंपरी चिंचवड सुद्धा जिंकलेली त्यांनी. अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या बंडखोऱ्या आहेत, म्हणजे मग पुन्हा नेत्यांच्याच मुलांना हे देणं, म्हणजे आपण एकीकडे भाजप घराणेशाही म्हणतो आणि तिकडे सहकारी पक्षाच्या नेत्यांनी मात्र आपापल्या मुलांना निवडणुका लढवायला दिल्या, तर त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन नाही त्यांचं. अशा पद्धतीचं दिसतंय, हा एक भाग दिसतो. आणि त्याचबरोबर ह्या जागा जास्त सोडलेल्या आहेत. होत असताना शिंदेनी कुठेतरी
हे अशा आदेश दिलेले आहेत की तुम्ही सध्या माघार घेऊ नका, कारण शिंदेचे पण बंडखोर भाजपच्या समोर 4 आहेत, ठिकाणी 4 ठिकाणी. राष्ट्रवादीचे काही बंडखोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही बाजू एकीकडे असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा जो विषय आहे, तर महाविकास आघाडीकडे उमेदवारच दिसत नाहीयेत. नाशिकमध्ये त्यांनी उमेदवार दिलेला नाही, लढलेच नाही. अहिल्यानगरमध्ये उमेदवार दिलेला नाही. ही परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. या सगळ्यावरती आपल्याला काय बोलता येईल? 2-3 भाग आहेत. मी पुन्हा मगाशी म्हणालो तसं या निवडणुका वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आहेत आणि तिथल्या तिथल्या स्थानिक राजकारणाच्या परिस्थितीमुळे हे चित्र उद्भवले. जसा तुम्ही अहिल्यानगरचा उल्लेख केला, तिथे प्राजक्त तनपुरे उमेदवार दिलेले आहेत. तर तिथे समोरच्या पक्षांकडे उमेदवारच नाही तुल्यबळ, कारण प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या पक्षातनं राज्यमंत्री राहिलेले जयंत पाटलांचे भाचे आहेत. तीच गोष्ट उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये त्यांच्याकडे उमेदवारच नाही. म्हणजे कुणीतरी एखादा अपक्ष लढतोय आणि त्याला उद्धव ठाकरे पाठिंबा देणार आहेत. म्हणजे इतकी अवस्था वाईट आहे. त्याचबरोबर जसं आज शरद पवारांच्या पक्षातनं सांगली सातारा मतदारसंघामध्ये शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी उमेदवार दिलाय. आता 4 तारखेपर्यंत माघारी आहे तोपर्यंत आपल्याला चित्र स्पष्ट होईल. जसं पुण्यातला तुम्ही उल्लेख केलात, पुण्यामध्ये तर इतकं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडली आहे की भारतीय जनता पक्षाने ज्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं ते माजी खासदार संजय काकडे, की जे बिल्डर आहेत, ते संजय काकड्यांचा मुलगा जो आहे तो पार्थ पवारांचा मित्र आहे खूप चांगला, आणि तो आता अचानकपणे विधान परिषदेचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाने दिला. म्हणजे राष्ट्रवादीकडे 2च जागा आल्यात. त्यातले एक कोण आहेत तर अनिल तटकरे सुपुत्र अनिकेत तटकरे रायगडमध्ये. आणि तुम्ही म्हणालात तसं कोकणामध्ये एकनाथ शिंदेची ताकद आहे, तरी देखील रायगडमध्ये भरत गोगावले यांचा आदित्य यांचा पालकमंत्रीपदाचा वादही चालू आहे. त्या सगळ्या बॅकड्रॉपवर तटकरेंच्या मुलाला परिषद दिली. आज आपण बातम्यातनं बघतो गेले महिनाभर चर्चा काय चालू की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावललं जात आहे पक्षात. मग त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली आहे ना. त्यामुळे या छोट्या मोठ्या राजकीय घटना ज्या आहेत त्या खूप बारकाईने बघायला लागतात. तटकऱ्यांना जर एवढं डावलायचं असतं आणि पार्थ पवार खूप स्ट्रॉंग आहेत आणि तटकरे प्रफुल्ल पटेलला अन्यायच करणार आहेत, तर तटकऱ्यांच्या मुलाला उमेदवारीच मिळाली नसती. त्यांना ती मुलाला उमेदवारी मिळवता आली, एवढं स्थान तटकऱ्यांचं हे तर यावर सिद्ध होत आहे. दुसरं, पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे. त्यांनी पालिका जिंकले मागच्या वेळी आणि आत्ता सुद्धा, आणि मोठ्या संख्येने नगरसेवक आहेत आणि खूप वेगळ्या लोकांच्या चर्चा होत्या. तरी देखील पार्थ पवारांच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे पार्थ पवार जे मध्यंतरी भेटले मुख्यमंत्री आता त्याच्या मागे हे पण असू शकेल, ते नंतर कळायला लागतं आपल्याला. तर तिथे जे विक्रम काकडे आहेत ते पार्थ पवारांच्या जवळचे मित्र आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली. बरं, त्यांची तशी पॉलिटिकल बॅकग्राऊंड म्हणजे वडील राज्यसभा खासदार सोडले तर बाकी राजकारणात ते कुठे फार सक्रिय दिसलेले नाहीत, पण पार्थ पवारांच्या जवळचा माणूस म्हणूनच ते परिषदेमध्ये असणार आहेत, इतकं उघड आहे. त्यामुळे या सगळ्या दुसरीकडे ज्या ज्या ठिकाणी बंडखोऱ्या झाल्यात, म्हणजे जी लखानी जे आहेत, सुप्रिया सुळेंचे होणारे जे व्याही आहेत, आता त्यांना विदर्भातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. चंद्रपूरमधून दिलेली आहे आणि तिथे अतुल लोंढे त्यांच्या समोर आहेत. अतुल लोंढे नागपूरमधून, अतुल लोंढे नागपूरमधून आहेत, सॉरी. तर तिथे लखानींना उमेदवारी दिली आहे. तर लखानी हे निसंशय निवडून येतील, पण लखानी एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत आणि ते नितीन गडकरी यांनी जेव्हा पहिली विधानसभा निवडणूक लढवली नागपूरची, बरोबर आहे, त्यावेळेला त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणं, त्यांना पाठबळ देणं हे काम लखानींनी केलेलं आहे. म्हणजे विधान परिषदेच्या जागेवर गंगाधरराव फडणवीस यांचं निधन झाल्यावर नितीन गडकरी निवडून आले त्या बाय इलेक्शनला. त्याच्या आधी विधानसभा लढवली, मला वाटतं त्यावेळेला लखानी त्यांच्याबरोबर होते. म्हणजे लखानी हे काही नवीन नाही आहेत. आत्ता सुप्रिया सुळेंच्या मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न ठरवलं, ते चर्चेत आले, मोदींना भेटले, फोटो आले सगळीकडे म्हणून. पण अदरवाईज ते राजकारणात पूर्वी बसतायत, सक्रिय पण आहेत. तसं शरद पवारांनी सातारा सांगलीमध्ये उमेदवार दिला, पण 4 दिवसानंतर काय होतंय बघायचं. म्हणून या आत्ता जरी कागदावर बंडखोऱ्या दिसल्या, जसं सुनील टिंगरे पुण्यातले नाराज आहेत, त्या त्यांची नाराजी आता दूर झाल्याची बातमी येते, कारण त्यांची आता पार्थ पवारांची मिटिंग झाली. नाही, त्यांची पार्थ पवारांची झाली, पण लांडे जे म्हणाले, जे माजी खासदारकीचे उमेदवार होते, विलास लांडे आणि आमदार होते माजी, त्यांनी सांगितलं की काकडे यांच्या धनशक्तीमुळे आमचं काही चाललं नाही. इतकं उघड त्यांचा माजी आमदार बोलला असेल तर त्याचा विचार करायला पाहिजे. आणि ही नाराजी वेगळ्या पक्षांमध्ये आहे, कारण यावेळेला अशी कटथोट कॉम्पिटिशन असते आणि आत्ता नाही तर कधीच नाही अशी अवस्था असते, कारण या द्वैवार्षिक निवडणूक आहेत. आता हे 6 वर्ष हे आमदार राहणार आहेत, ही टर्म मोठी आहे. त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष लागलं आणि कटथोट कॉम्पिटिशन असल्यामुळे लोक बोलतायत, नाराजी पण व्यक्त करतायत. पण ती नाराजी 4 तारखेच्या बंडखोऱ्या मागे झाल्यानंतर आणि मग निवडणूक होते का नाही, पण या निवडणुकीबद्दल आत्ताच सांगायला पाहिजे की ज्या प्रकारचं यश महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीला मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थात, तर महायुतीचे उमेदवार जवळपास सगळे किंवा बहुसंख्येने निवडून येतील असं आत्ता चित्र आहे. ही परिस्थिती हे आत्ता सांगायला हवं. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया. याच निवडणुकीच्या निमित्ताने एक नवीन विषय पुढे आलेला आहे आणि तो दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरणाचा विषय एका बाजूला चालू असताना तो संपलाय असं म्हणत असताना दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा विषय सुरू झालेला आहे. आणि तो विषय सुरू केला अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यामधून.
आणि त्याला अनुमोदन दिलंय अब्दुल सत्तार यांनी. अब्दुल सत्तार यांनी स्वतःच्या मुलाला बंडखोर म्हणून उमेदवारी पण दाखल केलेली आहे. हे सगळं होत असताना अर्थात या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नाहीत, जितकं बोललं जातं तितक्या त्या सोप्या नाही आहेत. त्यांचं म्हणणं असं एकनाथ शिंदेनी मातोश्रीवरती यावं, ज्या गोष्टी जवळपास अशक्यप्राय आहेत. मात्र राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि कोणीच कायमस्वरूपी मित्र देखील नसतो. त्यामुळे राजकारणात सगळ्या शक्यता आपण तपासून पाहिल्या पाहिजेत किंवा सगळ्या शक्यतांबद्दल आपण बोललं पाहिजे. या शक्यतेबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? मला असं वाटतं की तुर्तास तरी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची कुठली शक्यता नाही. अंबादास दानवे काय अँगलने बोलले हे थोडंसं उलगडा होत नाही. जसं सुषमा अंधारेंनी पण त्याच्यावर टीका नाही केली. त्या असं म्हणाल्या की एखादं घर परत जुळलं जात असेल तर काय वाईट आहे, या पद्धतीचं त्या बोलल्या. जसं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल बोलतात लोक, परंतु हे विशफुल थिंकिंग पण असू शकतं. त्याचं कारण असं की उद्धव ठाकरेंची सत्ता गेली, एकनाथ शिंदे फुटल्यावर ही वस्तुस्थिती आहे आणि आता ते दीर्घकाळ सत्तेबाहेर आहेत. आणि जसं एकनाथ शिंदेना समजा भाजप डॉमिनेट करत असेल आणि महाराष्ट्रात कुठेतरी कोंडीत पकडत असेल, तर उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीत काय आहे, सत्तेमध्ये नाहीयेत म्हणून, पण अदरवाईज त्यांना काही फार मोठा बहुमान आहे अशातला भाग नाहीये. त्यामुळे शरद पवारांसारखा नेता असताना आणि सोनिया गांधी राहुल गांधी असताना उद्धव ठाकरे जरी वाटलं महाराष्ट्रात मोठे नेते असा मान दिला तरी सुद्धा ते मोठे नेते नाही, ते त्यांचं त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे तशीच परिस्थिती, दोन दुबळे एकत्र येतात तसं उद्या झालं तर माहित नाही, पण एकनाथ शिंदेवर ही वेळ आत्ता तरी आलेली नाही. आजही ते बलिष्ठ नेते आहेत आणि त्यांचे 4 उमेदवार असताना त्यांनी 4 ठिकाणी बंडखोऱ्या आत्ताच केलेल्या आहेत आणि मिटिंग घेऊन सांगितलं की 4 पर्यंत मागे गेलो का शेवटच्या क्षणी बघू. म्हणजे ते निगोसिएशन अजून करत असतील, त्यातनं काही महामंडळ पदरात पाडून घेणं वगैरे वगैरे. पण शिंदेची बार्गेनिंग पॉवर एका रात्रीत संपली अशातला भाग नाही. शिंदे आजही मोठे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत. पण आज शिंदेचं जे स्थान आहे ते उद्धव ठाकरेंचं आहे का याविषयी माझ्या मनात शंका आहे. दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र आहेत असं दानवे म्हणाले आणि समजा अब्दुल सत्तार जरी त्याला होकार देत असले तरी अब्दुल सत्तार मूळचे काँग्रेसवाले हे विसरता कामा नये आपण. म्हणजे ते कसं आहे, अंबादास दानवे मूळचे भाजपवाले नाही, त्यामुळे हे दोघं शिवसेना एकत्र याव्यात असं म्हणत असले तर आज तरी मला ते वाटत नाही की या गोष्टी शक्य आहेत असं. निश्चितपणे आपण येऊया शेवटच्या भागाकडे. मंत्रिमंडळाची बैठक झाली आज आणि राज्य विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता जारी असल्यामुळे आज ती घोषणा झाली नाही, मात्र निर्णय झाला. निर्णय काय झाला तर 56 लाख शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी साधारणपणे 36,000 कोटी रुपयांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करणारे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची योजनेला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. जाहीररित्या हे सांगितलेलं नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जो मेसेज द्यायचा तो दिलेला आहे. प्रसारमाध्यमांसमोर ते बोललेले आहेत की आम्ही मंजुरी दिलेली आहे, घोषणा मात्र निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू. याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांना जे सांगायचं तेच त्यांनी सांगितलेलं आहे. प्रसारमाध्यमांच्या मार्फत योग्य तो निरोप पोहोचलेला आहे. आता फक्त ऑफिशियल घोषणा व्हायची शिल्लक राहिलेली आहे. एकंदरीत हे सगळं पाहताना एकीकडे 81 लाख लाडक्या बहिणींचा KYC मधून नाव कापल्यानंतर जे पैसे शिल्लक राहिलेले आहेत ते शेतकऱ्यांना देण्याचा विचार चाललेला आहे का? कारण 36,000 कोटी राज्यावरती बोजा परवडणारा आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता एकीकडे लाडकी बहीण, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी, एकंदरीत काय पोझिशन आहे? नाही, राज्याची परिस्थिती आर्थिक चांगली बिलकुल नाहीच आहे, म्हणजे नाजूकच आहे. पण मुळामध्ये कसं आहे की लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारला ते प्राधान्यक्रम ठरवायचा अधिकार असतो. आणि जसं लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी जाहीर केली ते मुख्यमंत्री असताना निवडणुकीला सामोरं जाताना ती लोकप्रिय घोषणा होती आणि त्याच वेळेला पैसे घेणाऱ्या महिलांपैकी अनेकांना माहिती होतं काय म्हणजे चोराच्या आजची लंगोटी मिळाली तर जेवढे मिळेल तेवढं घ्या. तर मी इथे सरकारला चोर म्हणत नाहीये, फक्त ते आपल्या वाक्प्रचार म्हणींचा वापर अशासाठी करतोय की लोकांची मानसिकता ही झाली आहे की राजकीय पक्षांच्याकडनं जे काही घेता येईल ते घ्या आणि म्हणूनच लोक निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडनं आपलं मत विकलं असं वाटावं इतक्या गोष्टी घेतात. आज ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारण्यात अर्थ नाही. ते वाईट आहे का तर 100% वाईट आहे. आणि 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे देखील चुकीचं आहे असं मी मत अनेकदा व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे फुकट कुठलीच गोष्ट देऊ नये, त्याची किंमत राहत नाही. पण कल्याणकारी राज्यामध्ये लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारला हा अधिकार असतो की काय स्कीम राबवायच्या तशा ते राबवतात. तसं लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेमध्ये सुरुवातीला अनेक महिलांनी नावं एनरोल केली, पण त्यांना सेल्फ अटेस्टेशन करायला सांगितलं होतं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे त्या म्हणजे काही त्याच्यामध्ये पुरुषांचीही नावं आहेत. ही धक्कादायक गोष्ट आहे. मला वाटतं त्याच्या प्रसारमाध्यमांनी आता बातम्या करायला हव्यात. ती यादी सरकारकडनं मिळवायला हवी की कोण कोण पुरुष होते त्याच्यात. कोणी एखादा फार मोठा माणूस तर नाही ना की जो लाडकी बहीण म्हणून लाभ घेत होता. तर या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. अनेक महिलांनी त्याचं KYC पूर्ण केलेलं नाही.
त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी असलेलं आढळलंय. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे पात्र नाहीत ते प्रत्येक योजनेतनं गळतात. ती निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदेने घोषणा केली होती सरसकट देण्याची, आणि कुणी अर्ज भरलं की त्याला पैसे देणं, आणि ते चुकीचं होतंय आता सिद्ध होतंय. आणखीन घातक गोष्ट अशी आहे लोकप्रियतेच्या निवडणुकीच्या राजकारणामुळे, की ज्या महिलांना पैसे दिले गेले आता गेला काही काळ, ते वसूल केले जाणार नाहीत. हा टॅक्स पेअरवरच बर्डन आहे. मी प्रामाणिक करदाता आहे तर माझे पैसे अशा गोष्टींसाठी आणि चुकीच्या लाभार्थ्यांना दिले जाणं हे अजिबात योग्य नाही. जरी ते गरीब असले तरी तुम्ही काही त्याला नियम करा आणि बसवा, पण चुकीचे घेतले गेलेले पैसे परत घेणं, म्हणजे मला बँकेतनं उद्या कॅश 1000 रुपये काढले 1500 तर बँक परत घेते 500, असे दिले जात नाहीत. आणि हे या महिलांना दिले गेलेत. या कुठल्याही महिलांच्या विरोधात आपण नाही, परंतु मुळात लाभार्थी नसताना म्हणजे जे सरकारी नोकर आहेत त्यांच्या घरात पैसे दिले जाणं हे तर नक्कीच वसूल करतं सरकार. त्याचा विचार केला पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जवळ 36,000 कोटींचा जो बोजा पडणार आहे हा सरकार कसं सहन करणार आहे? नाही, त्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट किंवा वित्तीय तूट जी असते ना ती आपण बजेटवरही चर्चा करतो. तर सरकारला हा अधिकार असतो की आपल्याकडे आलेलं उत्पन्न कसं वापरायचं. त्यामुळे 36,000 कोटी रुपये हा आकडा जरी मोठा वाटला तरी सुद्धा मुळामध्ये लाडक्या बहिणींसाठीचा जो आकडा आहे तो मोठ्या संख्येने कमी होणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन या योजना राबवताना शेतकऱ्याचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे, अनावृष्टीमुळे, गारपिटीमुळे किंवा खराब हवामानामुळे किंवा पुरामुळे किंवा चक्रीवादळामुळे, तर त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. आणि ती देताना त्याची असेसमेंट व्यवस्थित व्हावी, त्याच्यामध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरावी. ह्याचा मात्र वापर करण्याची नितांत गरज आहे. तो आता सरकार करू लागलंय. पण आकडा 36,000 कोटीचा असला तरी सुद्धा नुकसान जर तेवढं झालं असेल तर संकटात असलेल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाला जर ते नैसर्गिक संकट असेल आणि त्याची स्थिती कमरडं मोडून पडला असेल तर त्याला सरकारने मदत केली पाहिजे. मग तो आपदग्रस्त कुठल्याही प्रकारचा असो, प्रलयातला असो, आगीतला असो, भूकंपातला असो किंवा अतिवृष्टी अनावृष्टीतला शेतकरी असो, त्याला मदत ही केलीच पाहिजे. निश्चितपणे मंडळी, लक्षात घेतलं आपण की राज्य मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतला आहे. हा निवडणुका कुठल्याही डोळ्यासमोर नसताना निर्णय घेतलेला आहे. 36,000 कोटी रुपयांचा हा जवळपास राज्यावरती बोजा पडणार आहे असं म्हटलं जातं आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये त्याचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. हा सरकार बोजा कसं सहन करतं ते पाहूया. त्याचबरोबर ही योजना यशस्वीपणे राबवली जातील की नाही हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामध्ये कोणी बोगस लाभ घेणार नाही याची काळजी सरकार कसं घेतंय हे देखील पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर राज्य विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये जी काय नाराजी आणखीन बंडखोरी समोर आलेली आहे ही शमवण्याकरता महायुती किंवा महाविकास आघाडी नेमकं काय करतं आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनला जाऊन निश्चितपणे सांगा. आमचा एपिसोड अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.